सगळ्यात जास्त त्रास देणारे जर आपल्याला कुठले असतील ते आपलेच असतात, बाहेरचे त्रास द्यायला येत नसतात. आणि बाहेरच्यांनी त्रास दिल्यानंतर माणूस सहनही करून घेतो, पण घरातल्यांनी त्रास दिल्यानंतर दुःख होतं. हातोडा आणि आयरन सोनाराच्या दुकानातही असते, आणि हातोडा आणि आयरन लोहाराच्या दुकानातही असते. पण लोहाराच्या दुकानात हातोडा चालला की तिथं जे लोखंड आहे ना ते मोठमोठ्याने आवाज करतं, कर कर कर. आणि सोनाराच्या दुकानात हातोडा चालला की त्या सोन्याचा फारसा आवाज होत नाही. कुणी त्या लोहाराच्या दुकानातल्या लोखंडाला विचारलं, म्हणे सोनाराच्या दुकानात हातोडा आयरन आणि त्यांनी हातोड्यानी घणानी ते सोनं ठोकायचं काम चालू आहे. तिकडेही घणाचे घाव पडतायत पण त्या सोन्याचा आवाज येत नाही, आणि इकडेही घणाचे घाव तुझ्यावर पडताय पण तू शांत बसत नाही. कर 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 एवढा आवाज का करतो? घाव तिकडेही चालू आहे आणि घाव इकडेही चालू आहे. त्या लोखंडाने खूप सुंदर सांगितलं. लोखंड म्हटलं, सोनाराच्या दुकानात मार खाणारं सोनं आहे आणि मार देणारं लोखंड आहे. त्या सोन्याला परक मार देत आहे म्हणून त्याला त्याचं दुःख वाटत नाही, पण इथं मात्र परिस्थिती वेगळी आहे. इथं मार खाणारही लोखंड आहे आणि मार देणारही लोखंड आहे. म्हणजे लोखंडाला लोखंड